जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, एक शेतकऱ्यांचा मुलगा, शेतकरी पुत्र व स्वतः शेतकरी या नात्यानं काही गोष्टी मला आज तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात, ज्या भक्तांच्या पप्पाने, विश्वगुरूने शेतकऱ्यांच्या पाठीऐवजी पोटातच वार केला आहे, त्याचे इत्थंभूत विश्लेषण करावंसं वाटलं म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर होतो आहे. मित्रहो, आपल्याला आपल्या भारत देशातला माल जेव्हा अमेरिकेमध्ये निर्यात होत होता, त्यावर 30% पुढचं निर्यात शुल्क आपण त्यांच्याकडून घेत होतो. आणि तेच आता या भक्तांच्या पप्पाने, विश्वगुरूने शरणागती पत्करून, लोटांगण घालून 0% आणलं आहे. त्याचवेळी आपल्याला त्यांच्याकडून जो माल आयात करायचा असतो, त्यावर पहिलं 3% टेरिफ होतं आणि आज ते 3%वरून डायरेक्ट 18% नेलेला आहे. अशावेळी ही शरणागती का, यांचे कुठलं गुपित यात दडलं आहे? यापेक्षा इंग्रज बरे नव्हते का? आपण एका गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर निघण्यासाठी हजारो हुतात्मे शहीद झाले, हजारो आक्रमणं करावी लागली, आंदोलनं करावी लागली. तेव्हा कुठं 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्या स्वातंत्र्यानंतर आपण इतिहासामध्ये वाचलं की इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. पण आता उलटं म्हणावंसं लागतं आहे की गुजराती व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले आणि देश विकायला निघाले. या आयात निर्यातच्या धोरणामुळं आज अमेरिकेतलं तेल जर 60 रुपये किलोनं असेल, तर भारतातल्या तेलाला 150 रुपये किलोच्या तेलाला कोण घेणार आहे? जर अमेरिकेचं सोयाबीन भारतामध्ये 0 टेरिफवर आलं, तर भारतातलं सोयाबीन 2 ते 3 हजार रुपये क्विंटल विकल का नाही, ही धास्ती आहे, ही चिंता आहे. जर अमेरिकेचा सफरचंद आला तर आपल्या सफरचंदाचं काय? मग अन्नधान्य असेल, तेले असतील, डाळी असतील किंवा अन्य अशा काही गोष्टी असतील, त्यातून हा भारतातील शेतकऱ्याच्या पाठीऐवजी पोटात वार नाही का? भारतातील शेतकरी पहिलाच उदासीन झाला आहे. 2014ला जेव्हा हे सरकार भारतीय जनता पक्षाचं सत्तेवर आलं, तेव्हापासून या सरकारनं एकही शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही. उलट निवडणुका तोंडावर आल्या की आम्ही कसे शेतकऱ्यांचे पुरस्कर्ते आहोत, आम्ही कसे शेतीचा फायद्या दृष्टिकोनातून व्यवहार करतो आहोत, आम्ही कसे शेतीविषयक विविध योजना आणतो आहेत, अशी दमडी पिटतात. पण प्रत्यक्षात मात्र हे सरकार काहीही करत नाही. उलट शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले हे सरकार आणि या सरकारची नीती आहे. यांना स्वतःचं एपिस्टीन फाईलमधून आलेलं आपलं नाव, आपली गुपितं उघडी होऊ नयेत म्हणून ट्रम्पसमोर झुकायचं आहे का, शरणागती पत्करली का, लोटांगण घातलं आहे का, असे अनेक मुद्दे आहेत. पण भारतातला शेतकरी आज चिरडला जाणार आहे. या शेतकऱ्याला जगणं मुश्किल होणार आहे. या शेतकऱ्याच्या हाती काही उरणार नाही. पहिलंच जर विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकरी, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी दररोज 10 आत्महत्या होत आहेत. आणि आज किमान 5,000सुद्धा भाव मिळत नाही, जेव्हा की अमेरिकेचं आयात नाही. अमेरिकेवर आपलं 30% शुल्क होतं, त्यावेळेसची कंडिशन ही आहे. आणि जर अमेरिकेवरचं आयात शुल्क हे 0% केलं, तर आपला सोयाबीन, आपला कपासी, आपला सफरचंद किंवा आपले कडधान्य, तेलबिया, डाळी कुठल्या भावात विकतील? शेतकऱ्याला शेती करता येईल का? शेती परवडेल का? त्याचं पोट भरेल का? त्याचा उदरनिर्वाह होईल का? या विवंचनेनं आज ग्रासून गेला आहे महाराष्ट्रातला शेतकरी. शेतकऱ्याला शेतीसाठी
पीक कर्ज घेतलेलं ते सुद्धा फेडायची शेतकऱ्याची लायकी राहिलेली नाही. इतका शेतकरी उदासीन झालेला आहे, इतका शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अशा वेळी या भक्तांच्या पप्पांनी, विश्वगुरूंनी जे अमेरिकेसमोर लोटांगण घातले त्याचं मात्र गोड उकलत नाही आहे. मग ते एपस्टीन फाईलचा काही पर्याय आहे का? त्याचा परिणाम असेल का की त्यामध्ये यांचे ते भांगडा डान्स, यांची ती उघडी नागडी दृश्य, यांचे कारनामे उघड व्हायलेत आणि ते गुपित झाकण्यासाठी विश्वगुरू आपले ट्रम्पसमोर लोटांगण घालत आहेत. आणि त्यांच्यावर जे आपल्याकडून 30% निर्यात शुल्क होतं ते हटवून 0% करणं आणि त्यांना जे आपल्याला जे त्यांचं 3% आयात शुल्क होतं ते 18% करून घेणं, त्याचं धोरण काय? शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचे, शेतकरी जिवंत ठेवायचाच नाही. कळायला मार्ग नाही. मित्रभाऊ जागे व्हा. आमदार, खासदार, मंत्री जे कोणी येतील त्याला घेराव घाला आणि आपल्या प्रश्नांना वाचा फोडा. विचारा की तुमचं सरकार करतंय काय? शेतकऱ्यांना जगायचं आहे का नाही? शेतकऱ्यांची लेकरबाळी शिकवायचीत का नाही? त्यांना पोटाचा उदरनिर्वाह धकवायचा आहे की नाही? हा वार आमच्या पोटावर कशासाठी? अमेरिकेची गुलामी तुम्ही का पत्करताय? इंग्रजाची गुलामी पत्करून आपले हाल बेहाल झाले. त्याला झुकवणारे, त्या गुलामीच्या विरोधात लढणारे हजारो हुतात्मे आज स्वर्गातून काय म्हणत असतील की आम्ही यासाठीच केला होता का अट्टहास? आम्ही गुलामगिरीच्या जोखडातून भारताला सोडवण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली आणि आज तेच भारतातील लोक भारताचे विश्वगुरू म्हणून घेणारे पंतप्रधान अमेरिकेसमोर लोटांगण घालून नव्या गुलामीची चाहूल करून देत आहेत का? नव्याने गुलामगिरी भारतामध्ये आणू पाहत आहेत का? की भारतातले लोक पुन्हा एकदा गुलाम बनवायचे आहेत? हा या दृष्टिकोनातून समोर पडलेला प्रश्न आहे. मित्रहो, शेतकरी पुरता उद्ध्वस्त होणार आहे. हा करार नाही, ही गुलामीची वाट आहे. हा गुलामगिरीचा कायदा आहे. तुम्हाला आम्हाला आपल्या शेतावर गुलाम म्हणून राबावं लागेल. आपल्या मालाला मुळातच पहिलाच भाव नाही आणि त्यामध्ये आहेत त्यापेक्षा आज जे 5,000 रुपये सोयाबीन विकतं आहे ते सोयाबीन तर 2,000 विकेल का नाही याचीसुद्धा शाश्वती नाही. किंवा कोणी घाऊक व्यापारीच आपला माल उठवतो की नाही याचीही चिंता आहे. अशा वेळी खरंच या विश्वगुरूनं शेतकऱ्यांच्या पाठीऐवजी पोटावर वार केला असे तुम्हाला वाटत नाही का? विचार करा. आणि तुम्हाला जर पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा की हे विश्वगुरू भक्तांचे पप्पा देशाला कुठल्या पातळीवर नेऊन ठेवत आहेत. यासाठीच यांना राजकारण करायचे का की स्वतःच्या खुर्चीसाठीच देश गुलाम झाला तरी चालेल, पण आपली खुर्ची, आपली प्रतिष्ठा ही कायम राहिली पाहिजे. आपली गुपितं उघडी नाही झाली पाहिजे. यासाठीच मग देशातील प्रत्येक शेतकरी गुलाम झाला तरी चालेल ही यांची नियत आहे का? तेव्हा कमेंट करून व्यक्त व्हा आणि पटला, आवडला तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थांबतो. जय शिवराय.